मान्सून अंदमानात दाखल, पण सुपर एल निनोमुळे मान्सूनचा प्रवास थांबला. आता या 21 जिल्ह्यात दुष्काळ पडणार. 1972 पेक्षा मोठा दुष्काळ. हवामान खात्याने आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा आणि धडकी भरवणारा इशारा दिलाय. कारण अचानक प्रशांत महासागरात अशी भयानक घटना घडलीय की जिचा फटका संपूर्ण देशाला बसणार आणि ज्याच्यामध्ये आपला महाराष्ट्र होरपळून निघणार. तब्बल 21 जिल्ह्यांमध्ये सर्वात मोठा दुष्काळ पडणार आहे. 2च दिवसांपूर्वी टीव्हीवर बातम्या येत होत्या की मान्सून वेळेवर येतोय, अंदमानात पोचलाय, सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. पण तेवढ्याच प्रशांत महासागरात सुपर एल निनो नावाचा राक्षस जागा झाला आणि तिथूनच सगळा खेळ उलटला. 4 वर्षांपूर्वी साधा एल निनो आला होता, पण यावेळेस साधा सुद्धा नाही तर सुपर एल निनो धुमाकूळ घालतोय. यामुळे महाराष्ट्रातल्या 21 जिल्ह्यांमध्ये पाण्याचा एक थेंबही पडणार की नाही अशी भीती आहे. तर उरलेल्या 15 जिल्ह्यांतही पाऊस अगदी नावापुरताच असेल. काल परवापर्यंत हवामान तज्ज्ञांनी मान्सूनच्या ज्या काही तारखा सांगितल्या होत्या त्या सगळ्याच्या सारीख्या तारखा आता खोट्या ठरल्यात. कारण निसर्गाने अचानक काही दिवसांतच आपलं रूप बदललंय. सध्या देशावर युद्धाचं संकट आहे. पेट्रोल डिझेल मिळत नाहीये, लोकांना खूप त्रास होतोय. पण हा त्रास दुपटीने वाढणार, कारण की सुपर एल निनो जो दर 10 ते 15 वर्षांनी येत असतो तो सुपर एल निनो आता सक्रिय झालाय आणि ज्यामुळे महाराष्ट्रात दुष्काळाचा हाहाकार उडणार. तुमचा भरोसा बसत नसेल तर तुम्हाला आठवते का, 2015-16 साली लातूरला चक्क रेल्वेने पाणी न्यावं लागलं होतं. अख्ख्या महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्याचे वांदे झाले होते आणि त्याच वेळी हा सुपर एल निनो होता. आणि आता तीच परिस्थिती यावर्षी पुन्हा येत आहे. तर तुम्ही म्हणाल कशाला सांगता, मान्सून तर पुढे सरकलाय, बातम्यांमध्ये आम्ही एवढं पाहिलं की मान्सून अंदमानात धडकला. पण लक्षात घ्या, निसर्ग कधी बदलेल याचा भरोसा नसतो आणि अचानक एका रात्रीत सगळं बदललं. 2 दिवसांपूर्वी या बातम्या ऐकून महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस सुखावला होता की पाऊस येतोय, उष्णतेपासून थोडीशी सुटका मिळणार. पण अचानक प्रशांत महासागरामध्ये उलथापालथ झाली की ज्याने मान्सून उलटा फिरला. तुम्ही म्हणाल तो प्रशांत महासागर आपल्या भारतापासून हजारो किलोमीटर लांब आहे, तिथे काहीही होऊ दे, आपल्याशी काय संबंध. पण जरा थांबा, जगातला 45% भाग एकट्या या महासागरानं व्यापलाय. त्यामुळे तिथे हलणारा एक छोटा खडाही अख्ख्या जगाला हादरवून सोडतो. याचा सगळ्यात मोठा फटका आपल्या मान्सूनला बसलाय आणि म्हणूनच 21 जिल्ह्यांमध्ये पाण्यासाठी हंबरडा फुटणार आहे. सावधान महाराष्ट्र, पुढचे काही महिने तुमच्या आमच्या आयुष्यातला सगळ्यात कठीण आणि कसोटीचा काळ ठरणार आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की 2025 मध्ये जसा मस्त पाऊस झाला तसाच यंदाही होईल, तर तो तुमचा सर्वात मोठा भ्रम ठरेल. आत्ताचा हा 2026चा पावसाळा अत्यंत भयानक आणि क्रूर रूप घेऊन येतोय. भारतीय हवामान खाते आणि अमेरिकेची नोआ ही पानांकित संस्था यांनी मिळून असा एक धोक्याचा सिग्नल दिलाय ज्याने खुद्द मुख्यमंत्र्यांची रात्रीची झोप उडवलीये. महाराष्ट्रातल्या एकूण 36 जिल्ह्यांपैकी 21 जिल्ह्यांमध्ये भीषण पाणी टंचाई जाणवणार असून थेट 1972च्या ऐतिहासिक दुष्काळाची आठवण येईल अशी भीती व्यक्त केलीय. या सगळ्या विनाशाचं मूळ दडलंय हजारो किलोमीटर लांब असलेल्या प्रशांत महासागराकडच्या पाण्यात. तिथे सुपर एल निनो नावाचा महाकाय राक्षस जागा झालाय. हा राक्षस केवळ आपला पाऊसच गिळणार नाही तर महाराष्ट्राच्या काळ्या मातीला उन्हाच्या झळांनी पोळून काढणार आहे. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेलीये की मुख्यमंत्र्यांनी तातडीची पत्रकार परिषद घेऊन जनतेला सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. हा केवळ पावसाचा खंड नाही तर एका मोठ्या विनाशाचं चक्र सुरू झालंय. नेमकं काय होतंय त्या समुद्रात? कोणते 21 जिल्हे यावर्षी कोरडे ठणठणीत पडणार? कोणत्या भागात कधी आणि किती पाऊस पडणार? जो मान्सून अंदमानात दाखल झालाय तो महाराष्ट्राच्या मातीत नेमकं कोणत्या तारखेला पाऊल ठेवणार? कोणते जिल्हे वगळून हा पाऊस पुढे जाणार आणि कुठे लोक पाण्यासाठी व्याकुळ होणार? ही सगळी सविस्तर माहिती डोळ्यात तेल घालून समजून घ्या. जगातला सगळ्यात मोठा समुद्र जो प्रशांत महासागर आहे, त्यात अचानक तापमान वाढलंय. अंदमानात मान्सून आल्याच्या बातम्या आल्या आणि इकडे समुद्राचं पाणी चक्क 2 अंश सेल्सिअसने जास्त तापलं. याच 2 अंशाच्या वाढीमुळे अख्ख्या जगावर सुपर एल निनोचं सावट आलंय. मग ते कोणते जिल्हे आहेत ज्यांना हा फटका बसणार? तुमचा स्वतःचा जिल्हा या धोक्याच्या यादीत आहे का? पुढच्या 30 सेकंदात आपण हे सगळं अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. मुळात हे सुपर एल निनो म्हणजे काय असतं? त्याचा परिणाम आता आपल्या दैनंदिन जीवनावर कसा होणार? जून महिन्यापासूनच उष्णतेची भयानक लाट कशी पसरणार आहे? काय परिस्थिती निर्माण होणार आहे? जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या पावसाच्या 4 महिन्यांत पाऊस कसा आणि कुठे पडणार?
महाराष्ट्राच्या भूमीवर पहिला पाऊस कधी कोसळणार ही सगळी माहिती आता समोर आलीये. निसर्गाचा खेळ आता पूर्णपणे बदललाय. मान्सूनचे वारे आता उलटे फिरू लागलेत आणि याला कारणीभूत ठरलीये प्रशांत महासागरातली ती सुपर एल निनोची भयानक स्थिती. हवामान विभागाने आधी फक्त 16 जिल्ह्यांची यादी जाहीर केली होती की तिथे दुष्काळ पडेल, पण आता आलेल्या ताज्या आणि अत्यंत भीतीदायक अपडेटनुसार ही यादी आणखी 5 जिल्ह्यांनी वाढून आता थेट 21 जिल्ह्यांवर पोहोचलीये. हे 21 जिल्हे आता संपूर्णपणे रेड झोनमध्ये आलेत. मुख्यमंत्र्यांनी आता साफ सांगितलंय की सरकारने आत्तापासूनच चारा छावण्या आणि पाणी पुरवठ्याचं नियोजन करायला सुरुवात केलीये. पण विचार करा, जर आभाळातून पाऊसच पडला नाही तर धरणं कशी भरणार आणि छावण्यांना तरी पाणी कुठून आणणार? पुणे वेधशाळेने जो नकाशा दिलाय त्यात स्पष्ट दिसतंय की यंदाचा पावसाळा अतिशय विचित्र आणि धोकादायक असणार आहे. पॅसिफिक महासागरातल्या या संकटामुळे महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे. पण त्याचा एक उलटा परिणाम आपल्याकडच्या अवकाळी पावसावर झालाय. एप्रिल आणि मे महिन्याच्या काही दिवसांत जो अचानक ढगफुटीसारखा अवकाळी पाऊस झाला, खरं तर ते या सुपर एल निनोच्या आगमनाचंच मोठं लक्षण होतं. प्रशांत महासागरात झालेला हा बदल इतका तीव्र आहे की त्याने अख्ख्या पृथ्वीचं ऋतुचक्रच पूर्त कोलमडून टाकलंय. एकीकडे ऑस्ट्रेलियाच्या जंगलात भीषण वणवे पेटलेत, तर दुसरीकडे दक्षिण अमेरिकेत पूर आलाय. आणि बिचाऱ्या भारताच्या, विशेषतः आपल्या महाराष्ट्राच्या नशिबी यंदा फक्त कोरडं आभाळ आणि उष्णतेच्या जाळणाऱ्या झळा आल्या आहेत. सर्वसाधारणपणे जो नेहमीचा एल निनो असतो तो दर 2 ते 7 वर्षांनी येत असतो, पण हा सुपर एल निनो तब्बल 10 ते 15 वर्षांनी येतो. 2015-16चं ते वर्ष आठवा, जेव्हा लातूरमध्ये इतकी बिकट परिस्थिती झाली होती की रेल्वेने पाणी नेण्याची वेळ आली होती, आणि तेव्हाही याला कारणीभूत हाच सुपर एल निनो होता. आता 2026मध्ये पुन्हा तोच काळा इतिहास आपल्या डोळ्यांसमोर पुन्हा घडताना दिसतोय. प्रशांत महासागराच्या भागात सातत्याने तापमानात वाढ होत आहे. आता तिथलं तापमान जर असंच वाढत राहिलं तर आपले मान्सूनचे वारे तिथेच अडकवून ठेवले जातात आणि पर्यायाने मान्सूनवर त्याचा मोठा परिणाम होतो. मग याचाच फटका यावर्षी नेमका कोणत्या जिल्ह्याला बसणार आहे? कुठे पाऊसच पडणार नाही. जूनमध्ये नेमक्या कोणत्या तारखेला मान्सून महाराष्ट्रामध्ये धडकणार? कोणते जिल्हे वगळून तो कोणत्या जिल्ह्यांमध्ये हाहाकार उडवणार? पुणे वेधशाळेचा रिपोर्ट पहा. पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील ब्रह्मपुरी, चंद्रपूर आणि अकोल्यातील जे तापमान आहे ते पुन्हा वाढणार असून थेट 45 ते 47 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकतं. हे तापमान माणसाच्या सहनशक्तीच्या पलीकडे जाणारं आहे. उन्हाळ्यात लागलेला हा तडाखा म्हणजेच पावसाळ्यातल्या दुष्काळाची नांदी आहे, हे लक्षात घ्या. जगभरातील 7 मोठ्या हवामान मॉडेलचा सखोल अभ्यास केला गेलाय. पहिल्या 6 मॉडेल्सनी पावसाबद्दल थोडीफार आशा दाखवली होती. सरकारने जेव्हा या 7 मॉडेलचा अभ्यास केला तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की हवामान हा संपूर्णपणे निसर्गाच्या गतीने चालत असतो. माणूस फक्त त्याचा एक अंदाज लावू शकतो, आणि हेच अंदाज ठोकताळे न लावता अचूक. या एल निनोमुळे कोणत्या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या पेरण्या वाया जाणार हे आता सविस्तर पाहणं गरजेचं आहे. हवामान मॉडेलमध्ये शेतकऱ्यांना हात जोडून एकच विनंती करण्यात आली आहे की जून महिन्यात सुरुवातीचा पाऊस पाहून घाईघाईने पेरणी अजिबात करू नका. जर घाई केली तर बियाणांचं अतोनात नुकसान होऊ शकतं, कारण पहिल्या पावसानंतर मोठा खंड पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आणि याच कारणामुळे आपले मुख्यमंत्री, प्रधानमंत्री तसेच इतर सर्व राज्यांचे मुख्यमंत्री या सगळ्यांनी वेळोवेळी सुपर एल निनोच्या या मोठ्या संकटाबद्दल देशाला आधीच सावध केलंय आणि दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते असं सांगितलंय. हवामानाच्या सध्याच्या ताज्या अंदाजानुसार जो पाऊस आहे तो 26 मे ते 2 जूनच्या आसपास महाराष्ट्रामध्ये सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. पण महाराष्ट्रामध्ये या पावसाचं जे प्रमाण आहे ते मात्र थोडं विस्कळीत आणि अनपेक्षित असणार आहे. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की कशाप्रकारे प्रशांत महासागरातल्या घडामोडींमुळे संपूर्ण जगाचं हवामान बदलते आणि त्याचा काय संकेत आहेत. पण इथे मला तुम्हाला एक गोष्ट अगदी प्रामाणिकपणे आणि अत्यंत महत्त्वाची सांगायची आहे. हवामान खात्याने किंवा इतर जागतिक संस्थांनी दिलेला हा जो सगळा इशारा आहे हा अंतिम निर्णय नाही, तर ही केवळ आणि केवळ एक दाट शक्यता आहे. निसर्ग हा नेहमी आपल्या कल्पनेच्या पलीकडे असतो. वैज्ञानिक आणि हवामान तज्ज्ञ उपग्रहांच्या मदतीने फक्त अंदाज लावू शकतात, पण शेवटी निसर्गाचा नियम कधी बदलेल हे आपल्याला ठामपणे सांगू शकत नाही. त्यामुळे हा व्हिडिओ बनवण्यामागचा आमचा उद्देश तुम्हाला घाबरवणे किंवा तुमच्या मनात भीती निर्माण करणे
हा मुळीच नाही, तर आपल्या बळीराजाला, आपल्या शेतकऱ्याला आणि प्रशासनाला वेळेत सतर्क करणे हाच आमचा एकमेव हेतू आहे. 1972चा दुष्काळ हा आपण ऐकलाय, अनुभवलाय, पण आजचा महाराष्ट्र आणि आत्ताचा भारत हा 1972 सारखा होताच नाही. आज आपल्याकडे तंत्रज्ञान आहे, पाण्याचे नियोजन करण्याची साधन आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधीची संकट ओळखण्याची क्षमता आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक घेतली. याचा अर्थ असा नाही की उद्यापासूनच दुष्काळ सुरू झाला, तर त्याचा अर्थ असा आहे की सरकार आत्तापासूनच पूर्वतयारी करते, जेणेकरून जर अशी परिस्थिती आली तर आपण तिला खंबीरपणे तोंड देऊ शकू. शेतकरी बांधवांनो, विशेषतः तुमच्यासाठी हवामान मॉडेलने जी विनंती केली आहे ती खूप महत्त्वाची आहे. पहिल्या 2 दिवसात लगेच घाईघाईने पेरणी करू नका, कारण ती केवळ ओलावा आल्याशिवाय आणि कृषी विभागाचा सल्ला घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नका. ही केवळ एक शक्यता आणि आपण प्रार्थना करूयात की ही शक्यता खोटी ठरो आणि महाराष्ट्रात यंदाही धो पाऊस पडेल. मित्रांनो, आता खरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा अंदाज तुमच्या जिल्ह्याबाबत किती खरा आहे. तुम्ही सध्या हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यातून किंवा गावातून पाहत आहात, तो मला आत्ताच्या आत्ता खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. तुमच्या भागात सध्या कडक ऊन आहे की अवकाळी पावसाचे वातावरण झाले तेही कमेंटमध्ये सांगा, कारण जेव्हा तुम्ही तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये लिहिता तेव्हा आम्हाला कळतं की आमची माहिती कुठपर्यंत पोहोचते आणि त्यानुसार पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमचा खास जिल्ह्याचा हवामान अंदाज घेऊन येऊ शकू. तुम्हाला काय वाटतं, यंदा खरोखरच सुपर एल्निनोचा फटका बसेल की दरवर्षीप्रमाणे आपला मान्सून या राक्षसाला हरवून महाराष्ट्राच्या मातीला सुजलाम सुफलाम करेल? तुमचं मत, तुमचा अंदाज खाली कमेंटमध्ये करायला विसरू नका. तुमच्या प्रत्येक कमेंटला आम्ही स्वतः वाचणार आहोत आणि रिप्लाय देणार आहोत. हा व्हिडिओ फक्त स्वतःपुरता मर्यादित ठेवू नका. आपल्या गावातल्या प्रत्येक वर्षभर आणि शेतकरी मित्रांना, नातेवाईकांना व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून वेळेत माहिती मिळून सगळेजण सतर्क राहतील. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनल नवीन असेल तर अशाच ताज्या आणि सविस्तर घडामोडींसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. काळजी घ्या, सतर्क राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.